लक्ष्मी हॉबी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज वांग्याची भाजी बनवणार आहे। इथं मी वांगी घेतला, ताजी मळीची वांगी आहे ते। तर थोडासा बघू शकता इथं पुढं लसूण घेतलाय, टमाटर, कोथिंबीर। तर त्याची तयारी करूया चला। तर इथे मी टमाटर चिरून घेतले। वांगे असं फोडीमध्ये मी कापून घेतल्यात, भरून करत नाही, तर असं त्याच्या फोड्या करून मी घेतल्यात, चिरून घेतले। तर ह्याला लागणारं साहित्य बघूया। हे आल्याचा तुकडा आहे। आलं आणि लसूण आपण चेचणीमध्ये घालून घेणार आहे। ह्याला चेचून घ्यायचं आहे बारीक। तर इथं हळद घेतलंय मी, जिरे, शेंगदाणा भाजून ह्याचा कूट करून घेतलाय, लाल तिखट आहे, चटणी, एक मोठा टमाटर चिरून घेतलेला आहे आणि ही कोथिंबीर। तर आपण आता लसूण आणि आलं बारीक चेचून घ्यायचं आहे। ते व्यवस्थित चेचून झालं की आपण गॅसवर कढई ठेवणार आहे फोडणीला। तर हे बारीक झालेलं आहे। चवीपुरतं हे मीठ। तर इथे गॅसवर मी कढई ठेवत आहे। तर ह्याच्यामध्ये आपण सर्वात आधी घालायचं 2 ते 2.5 चमचाभर तेल। चमचा बारीक आहे माझा, लहान आहे, बघू शकताय तुम्ही। 2 चमचाभर 2-2.5 चमचाभर तेल घालायचं आहे। त्याच्यानंतर आपण तेलात सर्वात आधी घालणार आहे जिरे। तेलाला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। 1 चमचा इथं अर्धा चमचाभर आपण जिरे टाकायचं तेलात। जिरे चांगले व्यवस्थित तडतडले तर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे जे लसूण आणि अद्रक जे बारीक केलेलं आहे ते। त्याला थोडंसं आपण भाजून घ्यायचं तेलात। त्याच्यानंतर आपण घालणार ह्याच्यामध्ये टमाटर। टमाटर थोडंसं मऊ होऊ द्या। थोडंसं टमाटर मऊ झालं की आपण हळद टाकायची ह्याच्यामध्ये। 1.5 चमचाभर मी छोटा चमचा आहे त्याच्यामुळं 1.5 चमचाभर मी इथं हळद टाकल्या। त्याला सुद्धा व्यवस्थित फेटून घ्यायचं। लाल तिखट चवीनुसार आपण लाल तिखट घालायचं। जसे की जास्त तिखट कुणाला आवडत नाही, कुणाला आवडते, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार लाल तिखट घाला। चटणी आपलं, मग हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। टमाटर मऊ होईल तसं ह्याचे एक छानसं ग्रेव्ही तयार होईल आपली। थोडंसं पाणीसुद्धा टाकायचं ह्याच्यामध्ये। किती मस्त वाटतं हे बघा, छानच। तर ह्याच्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे। टमाटर थोडेसे मऊ झाले की आपण शेंगदाण्याचं कूट घालायचं। कूट घातल्यानंतर जास्त वेळ काय ठेवायचं नाही आहे, त्याच्यामध्ये लगेच आपण वांगं टाकणार आहे। एक वाटीभर शेंगदाण्याचं कूट घेतलं। बघू शकता शेंगदाणे भाजलेले आहेत, त्याच्यामुळे जास्त भाजायची गरज नाही आहे। ह्याच्यामध्ये कढईमध्ये व्यवस्थित तेल ही सुटत आहे आणि आपलं जे काय आपण टाकले ते सगळं व्यवस्थित भाजले। आता आपण वांगं टाकायचं, ज्यामध्ये आपण कट करून घेतले वांगे बारीक,
चिरून घेतलेले वांगे ह्याच्यामध्ये टाकायचं आणि हे मिश्रण पूर्ण वांग्याच्या फोडीला लागायला पाहिजे असं पण मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं आपलं मिक्स करताना मिक्स होत नसेल तर थोडंसं पाणी घालून घ्या. मी इथे वांगी जास्त घेतल्यात, कढई लहान झाल्या त्याच्यामुळे जरा उशीर लागायला लागला. सगळ्या फोडणीला हे मिश्रण व्यवस्थित लागू दे. जे शेंगदाण्याचं कूट, टमाटरची प्युरी आहे ते सगळं मिक्स झालेलं आहे. किती छान दिसत आहे बघू शकता तुम्ही. इथं आपण कोथिंबीर टाकायची. आता वरून थोडीशी हिरवीगार छान कोथिंबीर टाकायचं असं. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घालून झालं की आणखी एकदा आपण हे सगळं मिश्रण एकत्रित करायचं आहे चमच्याच्या मदतीनं. पाणी जर घालणार असला तर तुम्ही पाणी घालू शकताय. तुम्ही एकदम सुक्कं बनवत असाल तर पाणी घालू नका. थोडंसं पातळ बनवणार असला तर थोडंसं पाणी घाला, एक अर्धा ग्लासभर किंवा वाटीभर. हा असं तुम्ही वाफवून सुद्धा सुकी भाजी तयार करू शकताय. ती सुद्धा खूप छान लागते. मी थोडंसं यात पाणी घातलंय. त्या पाण्यामध्ये व्यवस्थित हे आपले वांग्याच्या फोडी भिजवायच्या आहेत. आता ह्याला झाकण लावून आपण 2 ते 3 मिनिटासाठी वाफलून घ्यायचं आहे. वांगी कवळे आहेत त्यांना पटकन आपला वाफलून शिजून तयार होतील. थोडंसं पातळ करणार असलं आणखी थोडंसं पाणी घाला, नाहीतर ह्याला झाकण लावून आपण शिजवून घ्यायचं आहे. तर शिजल्यानंतर आपलं वांगं असं दिसेल. मस्त शिजलेलं आहे. वांगं शिजलेलं आहे का आपल्याला एकदा बघून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी एक फोड घेऊन चमच्याच्या मदतीनं आपलं त्याला टोचून बघायचं. छान मस्त भाजी आपली तयार झालेली आहे. तर इथं मी वांगं शिजले काय ते सुद्धा बघत आहे. वांगंही शिजलेलं आहे आपलं. तर आता मी भातासोबत तुम्हाला काढून दाखवते. छानच. मळीची वांगी खूप चवदार असतात. तर मी भातासोबत थोडीशी काकडीसुद्धा घेतल्या. आता ह्याच्यामध्ये घालत आहे वांगं. मस्त छान इतकं भात आणि वांगं इतकं मस्त लागतंय. एकदा नक्कीच करून खाऊन बघा. आवडलं की लाईक शेअर इतरांनाही शेअर करा. व्हिडिओला असंच फॉलो करत जावा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असंच काही ना आणखी मी नवीन व्हिडिओ तुम्हाला आणत राहीन. कमीत मसाल्यामध्ये छान आपलं रेसिपीज शिकायला मदत होईल. त्याच्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. असंच बघत राहा. मस्तच. तर चला, धन्यवाद.